मी नेहमी म्हणतो की पंक्चर स्वतः काढत जा, पंक्चर किट स्वतःकडे ठेवा, टायर इन्फ्लेटर आहे तो तुमच्याकडे ठेवा. ओके, सो दॅट तुम्ही इमर्जन्सीमध्ये खूप कामाला जातो. आता मी तुम्हाला का बोलतो पंक्चर स्वतः काढायला पाहिजे. आता इथे बघू शकता, ओके, एक पिन आहे ती लागलेली आहे, ओके, टायरला लागलेली आहे. ही जशी काढेल तसं मी हवा निघणार आहे. बट पंक्चरवाले काय करतात, एकतर हवा पूर्ण भरतात जास्त, म्हणजे 28 PSI पाहिजे याच्यामध्ये तर 35 PSI भरतील. बट जेव्हा तुम्ही असे छोटे छोटे काचा लागलेले असतात तर पंक्चरवाले काय करतात, असं दाबतात आणि काच काढतात, दाबतात आणि काच काढतात. ओके, पण जेव्हा ते दाबतात ते एवढ्या जोरात दाबतात की तुमची जी हा टूल आहे, हे टूल तुम्ही बघू शकता किती टोकाचं आहे. ओके, टोकेरे बरोबर शार्प आहे, तर ते आतमध्ये जाताना दुसरा पंक्चर क्रिएट होतं. अशा प्रकारे 7 ते 8 पंक्चर क्रिएट करतात. तुमचं टायर एक तर रिप्लेस करावं लागतो, नाही तर 7 ते 8 तुम्हाला पंक्चर बनवावे लागतात. जेव्हापासून मी स्वतः पंक्चर काढतोय तेव्हापासून एकही डबल पंक्चर कधी झालेला नाही आहे, ना माझ्या कारचा ना माझ्या बाईकचा. ओके, आणि फक्त 250 रुपयाचा पंक्चर किट आहे, 2000 रुपयाचा टायर इन्फ्लेटर आहे. 2 वर्ष झालं मी तर एकाही प्रॉब्लेममध्ये मी अडकलो आहे. त्या स्वतः काढत जा. व्हिडिओ एवढाच होता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.